नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण की आज आपण चाललोय स्वामींच्या मठात पळसदारीला। या मठाचं वैशिष्ट्य असं की स्वामी महाराज इथे 22 दिवस विश्रांतीसाठी होते। सो चला आपण मठ पाहूया। मित्रांनो, आपल्याला आता 6:41 कर्जत गाडी आहे ती पकडायची आहे। सो आता गाडीला 8 मिनिटं आहेत। मित्रांनो, आता आपण पळसदारी इथे आलेलो आहे। सकाळचे 8:15 वाजलेत। तर आता इकडनं स्वामींचं मठ 20 मिनिटं चालत आहे। तर या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा स्वामी अक्कलकोटला स्थिर होत असताना त्याच्या आधी ते पूर्ण भारत भ्रमण करत होते, तेव्हा ते पुण्यावरून मुंबईला जात असताना ते पळसदारीला इथे 22 दिवसांनी विश्राम केला। म्हणून या जागेला विश्रामस्थान किंवा पुण्यनगरी असेही म्हणतात। तर चला आपण चालत जाऊया मठाच्या दिशेने। चला मित्रांनो, ते आहे पळसदारी स्टेशन। तिकडनं असं सरळ 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 चालत ना की इथे तुम्हाला एक गाव लागेल छोटंसं। त्या गावापासून सरळ सरळ पुढे आलं की असं सरळच रस्ता आहे आणि ते त्यांनी एक बोर्ड लिहिला आहे। बोर्ड पासून तुम्ही सरळ सरळ पुढे आलात ना की इथे 2 हॉटेल मिळतात। इथे एक हॉटेल आहे आणि इथे एक हॉटेल आहे। इकडनं सरळ सरळ खाली इथे एक विहीर आहे, ती आपण बघूया। मित्रांनो, या विहिरीपासून स्वामींचा मठ लगेच दिसतो, तो बघा। मित्रांनो, आता आपण स्वामींच्या मठात आलोय आणि आता आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या साईडला जातोय। इथे बाजूला बाजारपेठ सारखं आहे, बट आता बंद आहे। मित्रांनो, इथे स्वामींची आरती लिहिलेली आहे। तशीच इथे श्री दत्तांची आरती सुद्धा इथे लिहिलेली आहे की रोज इथे आरती करतात।
मित्रांनो, तुमचं इथे दर्शन झालं, त्यानंतर नाश्ता करण्यासाठी स्वामींच्या मठाच्याच बाजूला इथे बघा स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर आहे. आमचं दर्शन तर झालंय, आता बाकीचे सगळे चालले दर्शन घ्यायला. मित्रांनो, तुम्ही गर्दी बघू शकता. मित्रांनो, दर्शन तर मस्त झालं, मन प्रसन्न झालं. सो रुपाली, तुला कसं वाटलं मठ? छान वाटलं, प्रसन्न वाटलं आणि खरंच खूप सुंदर आहे. मग विशाल, कसं वाटलं तुला मठात जाऊन? मठात जाऊन एकदम शांतता, म्हणजे मनाला जी प्रसन्नता पाहिजे होती ते मिळाली. खूप आवडलं. यासाठी मी सकाळी लवकर उठून इथे आलेलो. खरंच आहे, आवडलं खूप. रुपाली, तुला हा मठ कोणी बांधला ते माहिती आहे का? नाही रे. हा मठ बांधलाय नारायण उर्फ दादा दरेकर यांनी हा मठ बांधलाय. अच्छा. स्वामी महाराज त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि या जागेचं महत्त्व सांगितलं. तर त्याची प्रेरणा घेऊन नारायण उर्फ दादा दरेकर यांनी हा मठ तब्बल 22 दिवसातच उभा केला. म्हणजे योगायोग असा की स्वामी महाराज पण इथे 22 दिवसात विश्रांतीसाठी होते आणि दादा दरेकर यांनी पण हा मठ फक्त 22 दिवसात उभा केला.